ट्रॅफिक पोलिसांना पैसे न दिल्याने मिलिटरीचं सामान घेऊन जाणारा ट्रक पेटवल्याचा धक्कादायक प्रकार येवल्यात घडलाय। याबाबत ट्रक चालकाने माहिती दिली आहे। विक्रमजीत सिंह रहवासी येवला। छगन भुजबल साहब से एक विनती है कि आपके येवला के ट्रैफिक पुलिस वाले यहाँ पूरा दिन 7 से 8 पुलिस वाले गाड़ी वालों को तंग करते हैं, उनसे वसूली करते हैं और ऑनलाइन चलान के दर से उनसे पैसा लेते हैं। आज क्या हुआ, उन्होंने सुबह ये गाड़ी रुकाया, पंजाब की आर्मी का सामान है उसमें, और उन्होंने इनसे 5,000 रुपया रिश्वत मांगी। इनका चलान बोला है कि इनको चलान करके देंगे, नहीं तो इतना पैसे दो। तो इन्होंने बोला हमारे पास पैसे नहीं है इतना, तो इनका उनसे बाताबाती हुई, और बाताबाती होने के बाद पुलिस वालों ने इनकी टैंकी को आग लगा दी है, डीजल टैंक को, और गाड़ी को आग लग गई। ये 2 जाने थे, वो 8 जाने थे, और आग लगने के बाद यहाँ से ट्रैफिक पुलिस वाले भाग गए। अभी ये बेचारे आर्मी का सामान है, आर्मी वालों को भी उन्होंने फोन करा है। तो प्लीज रिक्वेस्ट है कि इनके ऊपर कोई एक्शन लिया जाए, पुलिस वालों के ऊपर। पूरा दिन येवला में जाम रहता है, पब्लिक परेशान रहती है येवला की, और वो येवला के ट्रैफिक पुलिस वाले इधर 8 जाने आके इधर पूरा दिन वसूली करते हैं। इसकी मेरे पास लाइव बहुत वीडियो है, क्योंकि मैं रोज कोपरगांव जाता हूँ, रोज इनकी वीडियो बनाता हूँ, और इतना तंग करते हैं ये इधर गाड़ी वालों को, आप कभी भी चेक कर सकते हैं। और येवला में पूरा जाम रहता है। मिलिटरीचे सामान घेऊन जाणारा ट्रक येवल्यामध्ये पोहोचताच टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी हा ट्रक थांबवून एंट्री फी मागितली। ट्रक चालक व वाहतूक पोलीस यांच्यात वाद सुरू असताना एका वाहतूक पोलिसांनी हातातील सिगारेट हे डिझेल टँकवर टाकल्याने ही आग लागल्याचा आरोप ट्रक चालकाने केलाय। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा या ठिकाणाहून जात असताना ट्रक चालक यांनी ताफा अडवून मंत्री छगन भुजबळ यांना येवला वाहतूक पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रसार माध्यमांना माहिती देत ॲडिशनल डीजी यांच्याशी तात्काळ फोनवरून चर्चा करून अशा वाहतूक पोलिसांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या। नगर मनमाड महामार्गावर येवल्यातील पिंपळगाव टोलनाका या ठिकाणी मिलिटरीचं सामान घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण ट्रक हा जळून खाक झालाय। टोलनाक्यावर थांबून वाहतूक पोलीस इतर जिल्ह्यातील वाहनधारकांकडून अवैधरित्या एंट्री फी घेत असल्याचा आरोपही यावेळी अनेक वाहन चालकांनी केलाय। ट्रक चालकांमध्ये वादावादी सुरू झाल्यानंतर व ट्रकने पेट घेतल्यानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचंही काही स्थानिकांनी सांगितलंय। मिलिटरीचं सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकला वाहतूक पोलिसांनी टाकलेल्या सिगारेटच्या थिनगीने आग लागून संपूर्ण ट्रक हा जळून खाक झाला। तर एक ट्रक जळाला होता। तो ट्रक चालकाने आरोप केलाय की पोलिसांनी हा ट्रक पेटवून दिला आणि घटनास्थळावर वाहतूक पोलीस हे फरार झालेले आहेत। काय सांगाल? तीच आता मग आता त्याच ठिकाणी मी आहे आणि सगळी ट्रॅफिक जाम झालेली आहे। मी येवल्यावरून मुंबईला चाललो होतो त्या नाक्यावर, तिथे हा ट्रक पेटलेला। तर सगळे ड्रायव्हर सांगतात आजूबाजूचे सुद्धा की हे जे वाहतूक जे आहेत पोलीस जे आहेत इथले, एक तर पैसे गोळा करतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो। बरं, हा जो ट्रक जो आहे तो खाजगी जरी असला तरी त्याच्यामध्ये सगळं मिलिटरीचं सामान आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं सामान त्या मिलिटरी त्या ट्रक घेते। आणि त्या ट्रकवाल्याकडून हे सगळे बाजूचे सगळे ट्रकवाले म्हणतात 5,000 रुपये देऊ, तो मी कुठं देणार? आणि सगळं मिलिटरी गव्हर्नमेंटचं सामान चेक करतात, त्यांनी कागदपत्र दाखवले, बघा कागदपत्र माल कोणाचा आहे काय। तर त्यातल्या एकाने जो आहे जो सिगारेट पित होता त्याने डिझेलच्या त्या टाकीमध्ये ते पेटतं सिगारेट टाकलं, आणि तेव्हापर्यंत ते भडका जो उडाला आहे आणि ते आता स्फोट होत आहे, आणि ते पळून गेले ते सगळे 5-6 जे कोण पोलीस होते ते ट्रॅफिकचे। तर आता मी ते आमच्या इथल्या लोकल पोलिसांना सांगितले की म्हणजे तुम्ही त्याच्यावर FIR वगैरे घ्या, कारण एक तर ते पैसे गोळा करणं हा गुन्हा तो आहेच, पण अशा रीतीने कुणाच्याही म्हणजे तो तर मिलिटरीचा माल आहे, कुणाच्याही याला आग लावायचं काम तुम्ही करू शकत नाही। काय आता तो ट्रक कोण भरून देणार? ते गव्हर्नमेंटचं सगळं जो सामान जळत आहे ते लष्कराचं काय चाललेलं आहे। आता बघू, आता
मी एडीजी साळुंखे म्हणून जे आहेत डीजी म्हणजे ॲडिशनल डीजी, त्यांना पण मी फोन केला. ते म्हणाले मी पण बघतो. आणि आमचे लोक जे आहेत ते त्यांच्यावरच्याकडे कारवाई करतात, इथले लोकल. ठीक आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे सह पुष्कर भन्साळी, येवला.